हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात अजून पैसे आले का नाहीत? काही लोकांच्या खात्यात पैसे जमा झालेत पण तुमच्या खात्यात नाही, असं का? सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत? काही लोकांचा हप्ता अडकणार आहे का? आज मी तुम्हाला सविस्तर, शांततेपणे आणि स्पष्ट माहिती देणार आहे। पुढचा हप्ता नेमका कधी मिळू शकतो? कोणत्या महिलांना आधी पैसे मिळतील? कोणाचा हप्ता अडकू शकतो? आणि जर तुमचे पैसे आले नसतील तर लगेच काय करायला हवे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्ये एक महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे जे अनेकांना माहीतच नाही। आणि जर तुम्हाला अशा सरकारी योजना, महाराष्ट्रातील ताज्या अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती सर्वात आधी हवी असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अजून अशाच अपडेट्ससाठी प्रेरणा देतो। महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षात महागाई वाढली आहे, घरखर्च वाढला आहे, गॅस सिलेंडर, किराणा, औषधे, सर्व वस्तूंचे दर वाढले आहेत। अशा परिस्थितीत सर्वात जास्त ताण कोणावर येतो तर सांभाळणाऱ्या महिलांवर। म्हणून सरकारने पूर्णपणे निर्णय घेतला आहे की महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करायची। ही मदत का महत्वाची आहे? कारण जेव्हा पैसे थेट महिलांच्या खात्यात जातात तो घर खर्चासाठी वापरला जातो, मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी होतो, औषधोपचारासाठी मदत होतो, घरातील लहान छोट्या मोठ्या गरजा पूर्ण होतात। सरकारचा उद्देश स्पष्ट होता, महिलांना आर्थिक बळ देणे। या योजनेचा फायदा कोणाला मिळतो? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे, ठराविक उत्पन्न मर्यादित असणे, आधार आणि बँक खाते लिंक असणे, जर योग्य प्रकारे भरलेला असणे। अनेक महिलांनी अर्ज केले आहे, काहींची पडताळणी पूर्ण झाली, काहींची प्रक्रिया अजून सुरूच आहे। आतापर्यंत किती हप्ते मिळाले? अनेक जिल्ह्यांमध्ये पहिला आणि दुसरा हप्ता जमा आणि आतापर्यंत असे पूर्ण 18 हप्ते वितरित झाले आहे। काही ठिकाणी वेळेवर पैसे आले, काही ठिकाणी उशिरा झाला। उशीर का झाला? बँक सर्व्हर समस्या, आधार सीडिंग नसणे, अर्जातील चुकीची माहिती, पडताळणी प्रलंबित। जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये हो लिहा आणि नाही आले असतील तर नाही लिहा आणि जर आले नसतील तर नाही लिहा। सध्या प्रशासन स्तरावर पुढील प्रक्रिया सुरू आहे। लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार होत आहे, निधी मंजुरीची प्रक्रिया चालू आहे, जिल्हानिहाय अहवाल तयार होत आहे। अपेक्षित कालावधी पुढील 5 ते 15 दिवसात निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते। पण लक्षात ठेवा, अधिकृत घोषणा झाल्यावर अचूक माहिती, तारीख सांगता मी तुम्हाला कळविण्यात येईल। अनेक लोकांचा प्रश्न असतो, माझ्या शेजारच्या खात्यात आले पण माझ्या खात्यात नाही आले। याचं कारण जिल्हानिहाय निधी पाठवला जातो, बँकनिहाय प्रक्रिया वेगळी असते, पडताळणी पूर्ण होण्याची वेळ वेगळी असते। पण घाबरू नका, सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळतील असेही नाही। पैसे आले नाहीत तर काय करावे? जर अर्ज पूर्ण असेल, केवायसी पूर्ण असेल तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का तपासा, डीबीटी सक्रिय आहे का तपासा, अर्जाची स्थिती तपासा, स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा। हे 4 स्टेप्स नक्की तपासा। महत्वाची सूचना, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या आहेत। कोणी म्हणतात योजना बंद झाली, कोणी म्हणते पैसे थांबले। अधिकृत माहिती येईपर्यंत अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका। अनेक लोकांना वाटतं की सरकारने निर्णय घेतलाय की लगेच पैसे जमा होतात, पण प्रत्यक्षात प्रक्रिया थोडी मोठी असते। चला ती समजून घेऊया। सर्वप्रथम काय होते? अर्जाची पडताळणी। ज्या महिलांनी अर्ज केले आहे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते। आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, उत्पन्न प्रमाणपत्र सर्व तपासले जाते। पात्रता निश्चिती, अर्जदार ठरलेल्या अटी पूर्ण करतो का ते पाहिले जाते। जिल्हा स्तरावर यादी तयार करतात, प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र यादी तयार होते। निधी मंजुरी होते, राज्य स्तरावर निधी मंजूर केला जातो। डीबीटी प्रक्रिया, निधी बँकेमार्फत थेट खात्यात जमा होते। म्हणूनच काही वेळा थोडा उशीर होऊ शकतो, म्हणून घाबरायचं कारण आहे। कोणत्या कारणामुळे हप्ता अडकू शकतो? आता आपण महत्त्वाचा मुद्दा पाहू। काही महिलांचा हप्ता का अडकतो? आधार आणि बँक खाते लिंक नसणे। जर तुमचे आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर डीबीटी येत नाहीत। बँक खाते निष्क्रिय असणे, जर खाते काही महिन्यापासून वापरले नसेल तर ते इनॅक्टिव्ह होऊ शकते। चुकीचे खाते क्रमांक, अर्ज करताना एक अंक जरी चुकला तरी पैसे अडकतात। कागदपत्रे पडताळणी प्रलंबित, जर पडताळणी पूर्ण झाली नसेल तर पैसे थांबतात। उत्पन्न मर्यादा ओलांडणे, जर तपासणी दरम्यान उत्पन्न मर्यादा जास्त असल्याचे आढळले तर नाव वगळले जाते। म्हणूनच हे सर्व तपासणे खूप गरजेचं आहे। समजा एका गावातील 100 महिलांनी अर्ज केला, त्यापैकी 70 महिलांची कागदपत्रे योग्य, 15 महिलांनी आधार लिंक समस्या नसणे, 10 महिलांची पडताळणी प्रलंबित आणि 5 अर्ज पूर्ण असल्याने
त्यापैकी काही महिला यांनी केवायसी केलेली नसते, तर पहिल्यांदा पैसे कोणाला मिळतील? ज्या महिलांनी 70% महिलांची सर्व माहिती योग्य आहे, ज्यांनी केवायसी केली आहे, ज्यांची सर्व कागदपत्रे व्हेरिफिकेशन झाले आहेत, बँकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना मिळू शकतात. म्हणूनच टप्प्याटप्प्याने पैसे येतात. लोकांच्या मनातली भीती काय असते ते मी तुम्हाला सांगतो. अनेक महिलांना भीती वाटते की योजना बंद होईल का, माझं नाव वगळलं जाईल का, पुढचा हप्ता येणार की नाही. ही भीती स्वाभाविक आहे, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही पात्र असाल तर कागदपत्रे योग्य असतील तर घाबरायचं कारण नाही. सोशल मीडियावर फिरणारे अफवा असतात की काही लोक व्हायरल व्हिडिओ बनवतात, लोगो व्ह्यूजसाठी काही पण करतात. कोणी सांगतं आज रात्री 12 वाजता पैसे येणार, कोणी सांगतं योजना बंद झाली. अशा अफवा लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतात. म्हणून फक्त अधिकृत माहिती विश्वास ठेवा. जर तुम्हाला खात्रीशीर अपडेट हवे असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे फक्त तुम्हाला डेलीचे फक्त चांगली आणि योग्य माहितीच मिळणार आहे. पुढील हप्त्याबाबत सध्याची स्थिती काय आहे? सध्या प्रशासन स्तरावर पुढील गोष्टी सुरू आहेत. अंतिम यादी तयार करणे, निधी वाटप मंजुरी, बँक प्रक्रिया समन्वय. माहितीनुसार पुढील 5 ते 15 दिवसात प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. पैसे लवकर यावेत यासाठी काय करावे? जर तुम्हाला खात्री हवी असेल तर तुमचा हप्ता अडकणार नाही. आधार लिंक तपासा, बँक खाते ऍक्टिव्ह आहे का, अर्जातील माहिती व्हेरीफाय करा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा. ही छोटीशी पण लक्ष्य पूर्ण तुम्ही तयार केली पाहिजे. भावनिक दृष्टिकोन काय असते महिलांचा? ही योजना फक्त पैसे देण्यापुरती नाही, ही योजना आहे आईसाठी, बहिणीसाठी, घर सांभाळणाऱ्या महिलांसाठी. जेव्हा महिलांच्या खात्यात पैसे येतात तेव्हा घरात समाधान येतं. म्हणूनच ही योजना महत्वाची आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे. जर तुमची कागदपत्रे योग्य असतील तर काळजी करू नका. जर अजून पैसे आले नसतील तर वर सांगितलेली स्टेप तपासा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यात पैसे आले का. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.